नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024-25 तर 27 ऑगस्टला जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह कॅलेंडरमध्ये तारीख होती की एसएससी जीडीची जी भरती आहे हे 27 ऑगस्टला या ठिकाणी पडणार आहे आणि 5 ऑक्टोबरपर्यंत या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर आतापर्यंत अजूनही ज्या एसएससी जीडी भरतीचे ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहिरात पडली नाही आहे, तर फॉर्म भरणे केव्हापासून या ठिकाणी चालू होणार आहे, एसएससी जीडीची भरती कधीपर्यंत निघणार आहे आणि किती जागांसाठी ही भरती असणार आहे एसएससी जीडीची, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे। त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर या भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर यामध्ये उंचीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना यावर्षी सूट भेटणार आहे, वयोमर्यादामध्ये काय सूट असणार आहे, त्याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एग्जाम पॅटर्न काय, एग्जाम सिलेबस काय आहे, ग्राउंडला या ठिकाणी कोणकोणते इव्हेंट आहे, रनिंग वगैरे किती आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। फॉर्म वगैरे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, कोणत्या गावातून तुम्ही पाहताय, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाहताय, मुलं कोणकोणत्या गावामध्ये आपला व्हिडिओ या ठिकाणी पोहोचत आहे। तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावामधून जर आपला व्हिडिओ पाहत असाल तर त्या गावाचं नाव या व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। तर एसएससी जीडी भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो आजच निघणार आहे 27 ऑगस्टला, कारण की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता की जे एसएससी जीडीचं जे टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॉन्स्टेबल जीडी इन सीए पीएफ एनआयए एसएसएफ अँड रायफलमॅन जीडी इन आसाम रायफल एक्झामिनेशन 2025 सीबीए। तर 27 ऑगस्ट 2024 पासून या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे आणि शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 दिलेली आहे आणि तुमचा जो पेपर आहे जानेवारी फेब्रुवारी 2025 या ठिकाणी दिलेला आहे। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर आतापर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आली नाही आहे, तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहा, आज संध्याकाळपासून सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होऊ शकते किंवा मग उद्या सकाळी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होऊ शकते, ठीक आहे। तर फॉर्म आजही चालू होऊ शकते किंवा उद्याही चालू होऊ शकते, म्हणजे काही सांगता येत नाही, ठीक आहे। तर फॉर्म जे विद्यार्थी मित्रांनो कधीही चालू होऊ शकते, संध्याकाळी सुद्धा होऊ शकते। तर टेन्शन वगैरे तुम्हाला काही घ्यायचं नाही, कारण की भरती 100% पडणार आहे, म्हणजे पडणार आहे, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता किती जागांसाठी ही भरती पडणार आहे, तर पहा मी तुम्हाला सांगतो 25 ते 30 हजारच्या दरम्यान या ठिकाणी जागा असणार आहे आणि समोर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 15 ते 20 हजार जागा 20 हजार जागा या ठिकाणी वाढू सुद्धा शकते, ठीक आहे। म्हणजे सांगायचं वेळेस की 40 हजारच्या वरतच ते समोर चालून होणार आहे भरती, कारण की मागची तुम्ही भरती बघितली असेल एसएससी जीडीची, तर सर्वात अगोदर 26 हजार जागा होत्या, त्यानंतर त्यामध्ये 20 हजार जागा वाढल्या, तर टोटल 46 हजार जागांसाठी ती भरती झाली, ठीक आहे। आणि याच्या अगोदर सुद्धा एक एसएससी जीडी भरती निघाली होती 2022ची, ते सुद्धा सर्वात अगोदर त्यांनी 24 ते 25 हजार जागांसाठी काढली होती आणि आणखीन त्यामध्ये 20 हजार जागा वाढवल्या, आणखीन त्यामध्ये 5 हजार जागा वाढवल्या, म्हणजे 50 हजार प्लस जागांसाठी ती भरती होती। म्हणजे सांगायचं एवढंच की एसएससी जीडी भरती जेव्हा सुद्धा निघते तर ते 40 आणि 50 हजाराच्या वरतच ते निघते। स्टार्टिंगला जरी त्यांना 25-30 हजार जागांसाठी जरी जाहिरात दिली तरी सुद्धा त्यामध्ये समोर चालून जागा वाढते 20 हजार। तुम्ही या अगोदर बघितलं असेल, 2-3 उदाहरण तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे। आणि त्याच्या अगोदर सुद्धा जागा वाढल्या होत्या एकवेळेस एसएससी जीडीच्या, म्हणजे 60 हजार 70 हजार प्लस त्या ठिकाणी जागा झाल्या होत्या, ठीक आहे। तर म्हणजे सांगायचं एवढंच की जागा वाढणार आहे 100%, म्हणजे सांगायचं एवढंच 40-50 हजारच्या वरतच हे भरती निघणार आहे। सर्वात अगोदर जाहिरात जरी त्यांनी 25-30 हजाराची टाकली, पण जागा त्यामध्ये पुढे चालून वाढणार आहे। तर आतापासून अभ्यास चालू द्या, आतापासून तयारी चालू द्या। तर एसएससी जीडी म्हणजे काय, तर पहा स्टाफ सिलेक्शन कमिशन जे विद्यार्थी मित्रांनो एक असं ते सिलेक्शन आहे, म्हणजे स्टाफ सिलेक्शन हे कमिशन आहे की ते जे विद्यार्थी मित्रांनो दरवेळेला परीक्षा कंडक्ट करते। एसएससी झालं, दिल्ली पोलीस झालं, एमटीएस हवालदार झालं, तर ह्या दरवर्षी घेते। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये ज्या पोस्ट येते बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, त्याचबरोबर एनसीबी, सीआयएसएफ, तर ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा यामध्ये असते आणि यामध्ये आपल्याला प्रिफरन्स सुद्धा टाकावं लागत असते, म्हणजे पहिला आपल्याला पोस्ट कोणती पाहिजे आणि तेवढं जर कटअप लागला तर ते सुद्धा पोस्ट आपल्याला भेटते, ठीक आहे। त्या पोस्टचा जर तेवढा कटअप लागला आणि आपल्याला तेवढे मार्क्स असले तर ते पोस्ट आपल्याला भेटते।
तर त्यावर सुद्धा आपण पुढे व्हिडिओ आणणार आहे की फर्स्ट प्रेफरन्स कायला द्यायचा, CISFला द्यायचा की त्याचबरोबर SSFला द्यायचा, तर हे सुद्धा आपण पुढे टाकणार आहे चॅनलमध्ये. तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. तर SSC GD भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, कोणते सर्टिफिकेट लागत नाही, कोणते पर्सेंटेज लागत नाही, फक्त 10वी पास. ठीक आहे, तुम्ही 10वी पास असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते यामध्ये. आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार किती भेटणार आहे, तर 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे SSC GD भरतीमध्ये. ठीक आहे. आणि आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांसाठी. आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचे तुम्ही असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि फीचा जर विचार केला, जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असणार आहे. SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नसणार आहे. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये होते आणि फिजिकल सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होते. आणि सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं आपण SSC GD भरतीमध्ये, तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मेडिकल असणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे. तर लेखी परीक्षा ही कशा प्रकारे असणार आहे, तर ऑनलाईन असणार आहे तुमची. आणि 1 घंट्याचा तुम्हाला टाईम असणार आहे. आणि टोटल 80 प्रश्न परीक्षा विचारले जाणार आहे. जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर मधलं तुम्ही एक पार्ट त्या ठिकाणी निवडू शकणार आहे. ठीक आहे. तर म्हणजे 20-20 मार्क, 20-20 पार्टचे या ठिकाणी 4 पार्ट विचारले जाते. GKचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी, हिंदी व्याकरण असे 20-20 प्रश्न विचारले जाते. 80 प्रश्न टोटल परीक्षेला विचारले जाते. आणि एका प्रश्नाला 2 गुण असते. तर टोटल 160 मार्काचा हा पेपर असतो. आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि 1 घंट्याचा हा टाईम असतो. तर 1 घंटा सुद्धा खूप महत्त्वाचा. 1 घंटा आपली जिंदगी या ठिकाणी पलटून शकते, एवढं जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये ताकद आहे. तर आतापासून तयारी चांगली चालू द्या, कारण की सर्वात अगोदर लेखी परीक्षा यामध्ये. तर आतापासून अभ्यास करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा. जे पण विद्यार्थी आतापासून इमानदारीने अभ्यास करणार आहे तर त्यांचं सिलेक्शन जे विद्यार्थी मित्रांनो SSC GD भरतीमध्ये होणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल असणार आहे. PET PST त्याला म्हटलं जाते. तर पुरुष उमेदवारांसाठी हाईट किती लागते, तर 170 सेंटीमीटर लागते. कोणती कॅटेगरी असो, फक्त ST कॅटेगरी सोडून. तुम्ही SC असाल, OBC असाल, ओपन असाल, EWS असाल, तुम्ही कोणती कॅटेगरी असाल, ST कॅटेगरी सोडून पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर हाईट लागते. महिला उमेदवार जर असेल ST कॅटेगरी सोडून सर्व कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागते. आणि 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे फक्त पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी हाईटमध्ये सूट आहे. 162.5 सेंटीमीटर उंची लागते ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी. छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. तर एवढी यामध्ये अट आहे. तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे. आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD भरतीची. तर आजच जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघणार आहे, आज किंवा उद्यापासून फॉर्म भरणे चालू होऊ शकते. तर कोणीही या ठिकाणी टेन्शन वगैरे घेऊ नका. तर आतापासून अभ्यासाला तुम्ही लागा. तुम्ही जर ग्रामीण भागातले असेल तर आतापासून चांगली तयारी करा. आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे या व्हिडिओ खाली नक्की तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही कोणत्या गावातून आपला व्हिडिओ पाहता तर हे या व्हिडिओ खाली कमेंट करा. ठीक आहे. आणि आतापासून अभ्यास करा इमानदारीने, आतापासून तयारी करा. जे पण विद्यार्थी अभ्यास चांगला चिकाटीनं करणार, इमानदारीनं करणार आहे त्यांचंच यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.